नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवतोय हिरवी चटणी म्हणजे ग्रीन चटणी। आपण कारण चिंच खजुराची चटणी बघितली, आपण गोड चटणी, आंबट गोड चटणी, आणि आज आपण तिखट चटणी बघतोय म्हणजे आपल्या भेळसाठी मस्त कॉम्बिनेशन तिखट आणि गोडाचं। तर आज आपण हिरवी चटणी बघतोय तिखट। तर बघूया पण डॅडी काय साहित्य लागेल। पण त्याआधी जर अजून तुम्ही माझा चॅनल सबस्क्राइब केलेला नाही आहे तर जरूर सबस्क्राइब करा। सबस्क्राइब बटनाच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक केल्यामुळे काय होईल, ज्यावेळेला मी माझ्या नवीन रेसिपी अपलोड करते त्याच्या नोटिफिकेशनची बेल तुमच्या मोबाईलमध्ये वाजेल। तुम्हाला मग माझी रेसिपी पटकन बघता पण येईल आणि थोडी पटकन करता पण येईल। त्यामुळे बेल आयकॉनला नक्की क्लिक करा आणि असाच सपोर्ट करत राहा। तर बनवूया आपण हिरवी चटणी। आपण ग्रीन चटणी बनवतोय म्हणजे तिखट चटणी बनवतोय आपण। आपल्याला भेळला पाणीपुरीला लागेल अशी। त्याच्यासाठी एक मूठ कोथिंबीर घेतलेली आहे, ही स्वच्छ करून घेतली आहे आणि तिला धुवून घेतलेली आहे व्यवस्थित। 7 ते 8 हिरव्या मिरच्या, तिखट आपल्या प्रमाणात आपण कमी जास्त करू शकतो। 2 ते 3 लसणीच्या पाकळ्या, मीठ चवीनुसार, आणि चटणी वाटायला आपल्याला पाणी लागेल। आपण आता चटणी वाटायला घेऊया। मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि आपण याच्यात सगळे साहित्य टाकूया चटणी वाटण्याचं। कोथिंबीर घेतलेली आहे, ती हिरव्या मिरच्या अर्थात तिखट हवा आपल्याला चटणी म्हणून मी एवढ्या जास्त घेतलेल्या आहेत। लसणीच्या पाकळ्या आणि मीठ घालणार आहोत आपण याला चवीप्रमाणे, आणि थोडं पाणी आपल्याला चटणी वाटता आली पाहिजे म्हणून। आणि हे आपण मस्तपैकी एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आपण याची। आपली चटणी छानपैकी वाटून झाली आहे आणि ही आपण काढून घेऊया। बाउलमध्ये काढणार आहे मी। जशी पातळ घट्ट आपल्याला हवी त्याप्रमाणे आपण हे करू शकतो, कारण आपल्याला ही चटणी पाणीपुरी किंवा भेळला आपण वापरतो त्याला ती थोडीशी पातळ झाली। आणि तयार आहे आपली झटपट होणारी अशी ग्रीन चटणी तिखट मस्तपैकी। नक्की करून बघा तुम्ही। तयार आहे आपली हिरवी चटणी मस्त, थोडीशी तिखट, आणि कारण आपल्याला गोड चटणी वापरली तर आपल्याला तिखट चटणी ही भेळसाठी किंवा पाणीपुरीसाठी शेवपुरीसाठी कशासाठीही लागेल। तर त्यामुळे ही थोडीशी तिखट बनवली तर मस्त होईल। पण लहान मुलं असतील तर तसा अंदाज घेऊनच नक्की हिरवी मिरची टाका आणि मस्तपैकी तयार होते ही चटणी। फ्रीजमध्ये करून ठेवली तुम्ही तर ते टिकतेही चांगली। खूप दिवस टिकवू नका, कारण ही पाणी घालून आपण करतो थोडीशी, त्याच्यामुळे त्या चटणीला 8 दिवसात संपवलं तर फार उत्तम। तर नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव नक्की मला कळवा। असा सपोर्ट करत राहा। आणि जर तुम्ही अजून माझा चॅनल सबस्क्राइब केलेला नाही आहे तर जरूर सबस्क्राइब करा। बेल आयकॉनला क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन मिळत राहील। माझ्या रेसिपीला असेच लाईक देत राहा, त्यांना असेच शेअर करत राहा। तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे, असेच आशीर्वाद देत राहा। हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।